एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयांना खरेदी केली आणि 105 रुपयांना विकला, तर त्याला किती टक्के नफा झाला? तर बघा, तुम्हाला येत असेल तर फटाफट व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि मला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. नसेल तर बघा कसं काढायचं. तर हा प्रश्न आहे STI मुख्य 2011चा. ऑप्शन दिलेले आहेत 40%, 60%, 55%, 54%. तर आता शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. तर त्याचं काय सूत्र आहे बघा, शेकडा नफा इज इक्वल टू जे आपली विक्री आहे, किती आहे 105 विक्री, त्याच्यामधून खरेदी मायनस करायची आणि याला डिवाइड करायचं आहे खरेदीने आणि याला गुणायचं आहे 100ने. म्हणजे आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे, किती पर्सेंटेजमध्ये काढायचं, म्हणून याला 100ने गुणायचं आहे. तर बघा आता इथं विक्री कितीला आहे, विक्री कितीला विकला त्याने पेन 105 रुपयाला. ठीक आहे. आणि घेतला कितीला, खरेदी कितीला 75 रुपयाला. खरेदी आपल्याला 75नेच याला डिवाइड करायचं आहे आणि इंटू करायचं आहे याला 100. 105 मायनस 75 केल्यानंतर इथं उत्तर मिळणार आहे 30 डिवाइड 75 इंटू 100. 15 एक 15, 15 दुने 30, 15 पाचे 75. तर इथं आलेला आहे 2, 5 गुणिले 100. 5 एक 5, 5 दुने 10. तर इथं 2 आणि उत्तर मिळालं आहे 40. म्हणजे इथं 40%. 20 गुणिले 2 40. तर 40% आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. विक्री मायनस खरेदी डिवाइड खरेदी इंटू 100 करायचं आहे आणि ते सोडवल्यानंतर आपल्याला इथं पर्सेंटेजमध्ये उत्तर मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण जे असे शेकडा नफा काढण्याचे जे प्रश्न येतात ते सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 2 आहे 1% निम्मे किती? प्रश्न आहे ASO पूर्व 2012. हा प्रश्न दिसायला सोपा आहे पण कन्फ्युजिंग आहे आणि 100% 99% मुलं याचं उत्तर चुकीचं देतात. एकचं निम्म नाही आपल्याला करायचं, 1%चं निम्म करायचं आहे. तर याचं उत्तर काढण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण स्पर्धा परीक्षेमधील सर्व PYQs आपल्या चॅनलवरती घेत असतो आणि मॅथ आपल्या चॅनलवरती शिकवलं सुद्धा जातं. तर बघा, आणखीन जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या. बघा 1%च्या निम्मे म्हणजे आपल्याला अगोदर 1% काढावं लागणार आहे. तर 1% काढायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, 1ला 100ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे आपलं काय येणार आहे, 1% येणार आहे. मग 1ला 100ने डिवाइड केल्यानंतर इथे येणार आहे 0.01. ठीक आहे. मग आता आपल्याला याचं हाफ करायचं आहे म्हणजे 0.01ला आपल्याला 1/2ने गुणायचं आहे. तर आपण 0.01 इंटू हाफ करायचं आहे. मग याला आपण पॉईंटमध्ये घेऊ शकतो म्हणजे 0.5 आणि या दोघाचा आता गुणाकार केला की आपल्याला मिळतं 0.005. ठीक आहे. 5 एक 5 आणि याच्या पुढचे 1 2 3 झिरोज. तर अशा प्रकारे आपलं उत्तर येणार आहे 0.005. 0.005 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. भेटूया नवीन प्रश्नासोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.